नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्या संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। 16 मे रोजी म्हणजे शनिवारी आलेले आहे शनी अमावस्या आणि याच दिवशी आहे शनी जयंती। अमावस्या आणि शनी जयंती हे दोन्ही योग एकाच दिवशी येणे हे खूप विशेष आणि दुर्मिळ योग मानला जातो। त्यातही शनिवार असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढतं। अनेक लोक या दिवशी शनिदेवांची पूजा करतात, दानधर्म करतात, पितरांसाठी तर्पण करतात आणि काही खास उपाय सुद्धा करतात, कारण या दिवशी केलेल्या सात्विक सेवेचं फळ लवकर मिळतं असं म्हटलं जातं। आता ही अमावस्या शनिवारी 16 मे 2026 रोजी पहाटे 5:11 सुरू झालेली आहे, तर ती उत्तर रात्री 1:31 संपणार आहे। आता उगवत्या तिथीनुसार शनिवारी अमावस्या तिथी साजरी होणार आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला उपाय आणि सेवा या करायच्या आहे। आता उपाय कोणते आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा। व्हिडिओ बघा, तशा पद्धतीने उपाय करा, त्याने निश्चित तुमचे वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळेल। आता शनिवारी अमावस्याला उठल्यापासून आपल्याला कुठली कामे करायची आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नक्की ऐका। आणि त्यानंतर जर तुम्हाला त्या बाबतीत काही शंका वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, उद्या सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे, ते असं की आंघोळीच्या अगोदरही आपण आपल्या घरातली जी काही जाळी जळमट आहे ती काढून टाकायची आहे। जाळी जळमट अमावस्येच्या दिवशी झटकली जातात, त्यातली त्या शनिवारच्या दिवशी तर आवर्जून झटकली जातात। तर परवा शनिवारी आहे आणि अमावस्या देखील आहे, त्यामुळे कुठे जाळी वगैरे लागली नसेल तरी सुद्धा आपल्याला सगळीकडे झाडू फिरून घ्यायचं आहे, घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे। जे काही रद्दी वगैरे असेल, भंगार वगैरे असेल ते आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदरच काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन देखील टाकायचं आहे, नाहीतर घंटागाडीत देखील टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे। आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ टाकल्याने आपल्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे, कोणाची दृष्टी लागलेली असेल, वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे। काळे तीळ हे अतिशय प्रभावीरित्या काम करत असतात। शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी देखील काळे तीळ खूप महत्त्वाचे मानले जातात, त्यामुळे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे। या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे, पण आपण गंगेवर जाऊन स्नान करू शकत नाही, त्यामुळे आपण आपल्या घरच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर 2 थेंब गंगाजल टाकले तर नदीवर जाऊन स्नान करण्याचं पुण्य आपल्याला पदरी पडत असतं। त्यामुळे गंगाजल जर तुमच्या घरामध्ये असेल तर 2 थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, पण या गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे हळद आणि गोमूत्र आहे ते सगळीकडे आपल्याला शिंपडायचं आहे। त्यानंतर आपली जी फरशी आहे ती जाड मीठ टाकून त्या पाण्याने आपल्याला पुसायची आहे। जाड मीठ म्हटलं तर निगेटिव्हिटी काढण्याचं काम करत असतं। लहान मुलांची नजर देखील पूर्वी जाड मिठाने आणि मोहरीने काढली जायची, हे तुम्हाला ठाऊक असेल। आताही बऱ्याच घरामध्ये तशा पद्धतीने केलं जातं, तर त्यामुळे आपल्याला आपली फरशी जी आहे ती जाड मीठ टाकून पुसून घ्यायची आहे। आपलं अंगण असेल तर त्या ठिकाणी देखील थोडं हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि फरशी वगैरे बाहेर असेल तर ती देखील मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे। हे करून झाल्यानंतर उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे। मिठाच्या पाण्याने आपल्याला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे। दरवाजा असेल तो देखील पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आणि आपल्या मुख्य दरवाजावर देखील एक चौमुखी दिवा लावायचा आहे। बघा, दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा। मोहरीचं तेल नसेल तर साधं जे तेल कुठलं असेल ते तुम्ही टाका आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील आवर्जून टाका आणि अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे। त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा आहे, तर तो कुठे, तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा, काही हरकत नाही, पण दिवा प्रज्वलित सकाळी करायचा आहे। सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील लावायचा आहे। त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या ठिकाणी वास असतो, त्यामुळे किचनमध्ये देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे। थोड्या वेळासाठी पेटता राहील इतकं जरी आपण त्यामध्ये तेल टाकलं तरीही चालणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिटं जरी दिवा प्रज्वलित राहिला तरीही चालणार आहे, पण दिवा मात्र आपल्याला किचनमध्ये लावायचा आहे। आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे। अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा। आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे। तर पहिलं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर येणार आहे। त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून किचनमध्ये तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या स्टाईलवर काढा, पण स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये देखील काढायचं आहे। त्याची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर तिसरं स्वस्तिक येतं ते तुळशी मातेजवळ आहे। चौथं जे आहे ते आपल्या देवघराजवळ आहे आणि 5वं जे स्वस्तिक असणार आहे ते तुमच्या तिजोरीजवळ
जिथे तुम्ही महत्त्वाचे कागदपत्रे वगैरे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक हळदी कुंकवाने काढायचं आहे. अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवांची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात, शक्यतो सकाळी लवकर करण्याचा प्रयत्न करा. पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवांची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. स्वच्छता म्हणजे काय, तर दररोज आपण देवांना अंघोळ घालतो, पण अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं. जसं की पुस्तक आहे, विविध प्रकारचे ग्रंथ आहे, ते सगळं काढायचं, झटकायचं आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं. आता आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही, त्यासाठी देखील अमावस्येचाच दिवस निवडला जातो. म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करा. त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर शनिवारी लवकर ते करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून अंघोळ घालायची. अंघोळ घातल्यानंतर देवांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आणि तुमची जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे. आता बघा, पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्तम आहे, कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्र असेल त्यावर करा, देवीचा टाक असेल त्यावर करा, पण कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी आपल्याला करायचं आहे. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी आपण सेवा करणार आहोत तेवढीच भगवान विष्णूंची देखील करायची आहे. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे. त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. दिवा लावताना आपण तुपाचा लावा, तेलाचा लावा, काय हरकत नाही, पण खाली थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा. अशा पद्धतीने हा दिवा तुम्ही देवघरामध्ये लावायचा आहे. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या. अगदीच विजला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता किचन ओटा जिथे मांसाहार शाकाहार असे दोन्ही प्रकार बनले जातात, म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपला किचन ओटा स्वच्छ करणं आणि आपल्या गायची पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. किचनच्या समोरच्या भिंतीला आवर्जून स्वस्तिक सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला तुमच्या गॅस सुद्धा स्वच्छ करून त्याची पूजा करायची असते, कारण अर्थात येथे माता अन्नपूर्णेचा वास असतो. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीचा आहे, जो की आपण अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर आपले जे टॉयलेट बाथरूम आहे तिथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते, त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे. टॉयलेट आणि बाथरूममध्ये बघा, आपल्याला झाकण बंद करून हे मीठ ठेवायचं नाही, तर उघडेच ठेवायचं आहे. त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं आणि त्या जागी परत ती वाटी स्वच्छ धुवून पुसून पुन्हा त्यामध्ये मीठ भरून ठेवायचं. असं आपल्याला सातत्याने करायचं आहे, जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही. आणि बघा, मीठ म्हटलं तर जंतुनाशकांना मारण्याचं काम देखील करत असतं, त्यामुळे आपल्याला टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्याच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर हा उपाय देखील तुम्ही नक्की करून पहा. त्यानंतर बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. त्या बाबतीतला जो सविस्तर व्हिडिओ आहे तो लवकरच येईल, तो देखील आवश्यक पहा. तर बघा, दक्षिण दिशेला आपल्याला कावळ्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही आला, दुसरे कोणतेही पक्षी आले खाऊन गेले तर काही हरकत नाही, मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा हा करायचा आहे. या व्यतिरिक्त नारळाचा उतारा देखील तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरून करू शकता. नारळाचा उतारा करताना त्यावर त्रिशूळ काढायचा. तुम्ही अष्टगंधाने काढू शकता किंवा शेंदुराने काढू शकता. अशा प्रकारे त्रिशूळ काढल्यानंतर तो नारळ मुख्य दरवाजावरून 7 वेळेस फिरवायचा आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली तो तुम्हाला ठेवून द्यायचा. फक्त तो कोणाचा अपघात होणार नाही अशा ठिकाणी ठेवू नका, जेणेकरून ज्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही, ओलांडणार नाही, अशा ठिकाणी तो नारळ ठेवण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा. तर नारळाचा उतारा देखील तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी करू शकता. दर अमावस्या किंवा शनी अमावस्येच्या दिवशी कोहळा एक फळ आहे, जो एक तामसी वृत्ती असतं त्याच्यामध्ये, तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कोहळा तुम्ही तुमच्या घराला बांधू शकता, घराच्या बाहेर बांधू शकता. आता फ्लॅट सिस्टीममध्ये असं होतं की घराच्या बाहेर अशा गोष्टी तुम्ही बांधू शकत नाही, मग तुम्ही घराच्या आत प्रवेशद्वारावर पण तुम्ही बांधू शकता, तुम्ही तुमच्या दुकानात पण बांधू शकता. आता कोहळा बांधताना कोहळा आधी दुकानातून आणावा, तो स्वच्छ साफ करावा, त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावं, स्वस्तिक काढून ते देवासमोर ठेवावं, प्रार्थना करावी की माझ्या घरात येणारी कोणती वाईट शक्ती, वाईट बाधा असेल तर त्यापासून माझ्या वास्तूचं, माझ्या घराचं, माझ्या कुटुंबाचं रक्षण करा. त्यानंतर आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं किंवा ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचाच आहे. त्यासोबत शिवपिंडीवर देखील आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहे.
प्रदोष काळामध्ये शिवपिंडीवर काळे तीळ अर्पण करणे शक्य असेल तर त्या ठिकाणी पंचमुखी दिवा बनवून तुम्ही घेऊन जा. त्यामध्ये मोहरीचं तेल टाका किंवा तिळाचं तेल टाका. पण अशा पद्धतीने एक पंचमुखी दिवा तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात लावायचा आहे. तिथे बसून देखील तुम्हाला शिवमहिम स्तोत्र म्हणायचं आहे. त्यासोबत पितृसूक्त म्हणायचं आहे, पितृस्तोत्र म्हणायचं आहे. बघा, जेव्हा आपण भगवान शिवांची आराधना करतो तेव्हा शनी महाराजांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे शनींची 7.5 असेल किंवा शनी तुमचा खराब असेल तर भगवान शंकरांची सेवा करायला देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही भगवान शंकरांना उद्याच्या दिवशी निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल देखील अर्पण करू शकता. शनी महाराजांच्या मंदिरात तुम्ही जाणार असाल तर त्या ठिकाणी देखील निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल आहे तर त्या ठिकाणी अर्पण करा. बघा, याने देखील आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळेल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं शनिवारच्या दिवशी दान नक्कीच करू शकता. बघा, दानाला विशेष महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्कीच करा. अन्नदान करायचं म्हणजे खूप केलं तर त्याचं पुण्य मिळतं असं काही नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला, एखादा बिस्किट पुडा जरी घेऊन दिला तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं. किंवा एखादी गाय किंवा कुत्रा असेल त्याला देखील तुम्ही अन्नदान हे करू शकता. त्याचप्रमाणे शनी महाराजांची क्रूर दृष्टी आपल्यावर होऊ नये किंवा असेल तर ती कमी व्हावी म्हणून तुम्हाला एखाद्या गोरगरिबाला तुम्हाला ताजं अन्नदान करायचं आहे. किंवा तुम्ही जिलेबी दान करू शकता, दहीभात दान करू शकता, शिरा दान करू शकता. त्याचप्रमाणे एखाद्याला घोगडी चादर दान करू शकता. पक्षासाठी एखाद्या मातेच्या मडक्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता. दान कोणाला करावं तर खरं ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला दान करावं. तर अशा पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. पण दान केल्यानंतर ते गुपित ठेवा. प्रत्येकाला सांगत फिरू नका की मी इतकं दान केलं, तितकं दान केलं. काही दान केलं असेल ना फुल ना फुलाचे पाकळी तर ते आपल्याला गुपित ठेवायचं आहे, हे सदैव लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे शनी महाराजांचे गुरु हे भगवान शंकर आहेत. तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांना जल अर्पण करा, काळे तीळ अर्पण करा आणि भगवान शंकरांना प्रार्थना केली तरी सुद्धा शनींचा प्रभाव कमी होतो. म्हणून सांगते, शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांचंही दर्शन घ्या. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांचंही दर्शन घेऊ शकता. शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेणं विसरू नका. अगदीच शक्य नाही झालं तर घरात ओम शम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. घरात करा, मंदिरात केला तर अतिउत्तम. या दिवशी दानधर्म करायला मात्र विसरू नका. त्याचप्रमाणे शनी जयंती त्याच दिवशी शनी अमावस्या आहे. म्हणून शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊन मारुतरायांचं दर्शन घेणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. शनी अमावस्येच्या दिवशी शनी चालीसा, त्याचप्रमाणे मारुतीचं विमुरूपी महारुद्रा हे स्तोत्र पठण करा. हनुमान चालीसा वाचायला विसरू नका. शनी अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांना तेलाचं दान देखील करायला विसरू नका. बघा, तुमचं कर्म चांगलं असेल, तुमची भक्ती चांगली असेल तर तुम्हाला काही होणार नाही. 7.5च्या काळातही लोकांचं खूप कल्याण झालेलं आहे. कदाचित त्यांचं तेवढं कर्म चांगलं असतील म्हणून 7.5 आहे तर घाबरून जाऊ नका. सगळं व्यवस्थित होईल. महाराजांची कृपा असल्यावर कधीही आपल्याला कमी पडत नाही. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.